नमस्कार. चला मंडळी, उद्या आमच्या गावची यात्रा आहे. यात्रेसाठी काहीतरी गोडधोड तर झालंच पाहिजे. त्यासाठी मी बनवणार गुलाबजामुन. त्यासाठी मी 2 किलो खवा घेतला, त्यामध्ये अर्धा किलो मैदा टाकला. मैदा आणि खवा मस्त मिक्स करून घ्यायचा. 1 वाटी दूध पावडर पण घालणार आहे. दूध पावडर पण घालून घेतली आणि 3 इंच मस्त असं मळून एक गोळा तयार करून घेते. बघा आता आपला गोळा पण तयार झालेला आहे. आपण एका पातेल्यामध्ये 1.5 किलो साखर घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त असं चुलीवरती पाक तयार करायला ठेवून देऊ. तर मस्त आपला चुलीवर पाक तयार होतोय. मध्ये आधी त्याला हलवत राहायचं म्हणजे साखर खाली चिकटणार नाही. चुलीवर पाक तयार होतो तोपर्यंत आपण इकडं मस्त असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. बघा आता मी 2 किलोचे सगळे याचे गोळे तयार करून घेतले. तर सगळे गोळे आपले तयार झाले. तर आता बघा आता आपला चुलीवरचा पाक पण तयार झाला. आता पातेला खाली उतरून कढई ठेवू. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देऊ. आता मस्त असं तेल पण आपलं गरम झालं आहे. थोडे थोडे करून आपण सगळे गोळे आपण तळून घ्यायचे. बघा आता मस्त असं मंद आचेवर छान असे गोल्डन कलर येऊस्तोपर्यंत भाजून घ्यायचे. बघा आता मस्त असं थोडासा काळपट कलर येऊन द्यायचा. गुलाबजामुन दिसायला पण छान आणि चवीला पण मस्त लागते. सगळे आपण तळून घेऊ. सगळे तयार झाले बघा तळून आपले. तर त्याला मस्त पाकात टाकून द्यायचं आणि रात्रभर भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे. तर बघा रात्रभर आपण भिजत ठेवले तर सकाळी बघा आता मस्त असे आपले गुलाबजामुन मस्त फुगलेत पण आणि आतमध्ये स्पंजी पण झालेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.